नमस्कार. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, पैशांची आवाक असूनही पैसा टिकत नसेल, नजरबाधा, अशांती किंवा मानसिक ताण जर संपतच नसेल, तर यंदाच्या होळीला हे 3 उपाय तुम्हाला करायचे आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने केले तर तुमच्या घराचं नशीब देखील बदलेल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण प्रत्येक गोष्ट मी व्यवस्थित सांगितलेली आहे. श्लोक कोणते म्हणायचे, कोणता मंत्र म्हणायचा आहे, ते सगळं व्यवस्थित सांगितले. स्किप बिलकुल करू नका. तर उपाय पहिला, एका छोट्या वाटीत तुम्हाला मोजून 7 दाणे मोहरीचे घ्यायचे आहेत. त्यामध्ये थोडं खडं मीठ टाकायचंय, अगदी चिमूटभर खडं मीठच टाकायचंय, छोटं मीठ टाकायचं नाहीये. त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहेत तुम्हाला. हे मिश्रण तुम्ही उजव्या हातात घ्यायचं आहे. घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यांवरून ते 7 वेळा उलट दिशेने फिरवायचं आहे. अँटी क्लॉकवाईज दिशेनं तुम्हाला ते 7 वेळा फिरवायचं आहे. घरातील वाद, नजर, अडथळे या अग्नीत नष्ट होत असं म्हणायचं आहे. आणि ते जे तुम्ही मिश्रण केलेलं आहे मोहरीचं, खडे मीठ आणि तांदळाचं, ते तुम्हाला होळीच्या अग्नीत टाकायचं आहे. आणि ते टाकत असताना, ते जळत असताना, जेव्हा ते पूर्ण जळून जाईल तेव्हा तुम्हाला मागे वळून पाहायचं नाहीये. तुम्हाला थेट घरी यायचं आहे. मागे वळून पाहू नका. या मागचा तात्विक अर्थ असा आहे. 7 वेळाच का फिरवायचं, तर सप्तचक्र आणि सप्तग्रह, 7 ग्रहांचं प्रतीक म्हणून ते 7 वेळा फिरवायचं आहे. यामुळे मानसिक समाधान, सकारात्मकता आणि घरात हलकेपणा जाणवतो. हा उपाय त्वरित केल्याने ना इतकी चांगले रिझल्ट पाहायला मिळतात. तुम्ही हे होळीच्या दिवशी अवश्य करा. दुसरा उपाय, तर स्कंद पुराणामध्ये अग्निदेवाला अर्पण केल्याने पापक्षय आणि अडथळे नष्ट होतात. काय अर्पण केल्याने, तर नारळ, असा स्पष्टपणे उल्लेख आहे. नारळाला श्रीफळ म्हटलं जातं. तो संपूर्णतेचं प्रतीक आहे. आता काय करायचंय, तर होळी पेटल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी एक तुम्हाला पूर्ण नारळ घ्यायचा आहे. तो तुटलेला नसावा, त्याला चीर नसावी. त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला लावायचं आहे. घरातील समस्या मनात ठेवायच्या आहेत. 3 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. जेव्हा तो पेटलेला असेल होळी, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडेने 3 फेऱ्या मारायच्या आहेत, तो नारळ हातात घेऊन. आणि काय म्हणायचंय, तर ओम अग्नेय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे. आणि तो नारळ 11 वेळा म्हटल्यानंतर तो त्या अग्नीमध्ये अर्पण करायचा आहे. आता ते नारळाच्या वरती 3 डोळे जे असतात ते अहंकार, राग आणि मत्सर यांचं प्रतीक असतं. तर तो उपाय तुम्हाला करायचा आहे. ओम अग्नेय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आता तिसरा उपाय, अथर्ववेदमध्ये भस्म म्हणजेच राख पवित्र आणि रक्षण करणारी मानली जाते. ही आणायची आहे तुम्हाला अग्नी पूर्ण विझल्यानंतर. आता ती कशी वापरायची, तर थोडी राख तुम्हाला उजव्या हातावर घ्यायची आहे. घरी आणून देवघरात ठेवा. मुख्य दरवाजावरती थोडी राख तुम्हाला लावायची आहे. कुटुंबातील सदस्यांच्या कपाळावरती लावा. जर तुम्ही शेतकरी असाल तर शेताच्या 4 कोपऱ्यात ही राख तुम्हाला टाकायची आहे. याचा काय परिणाम होणार आहे, तर नजरबाधा ही कमी होणार आहे. वास्तु दोष शांत होतो, घरात शांत. तर या 3 उपायांपैकी 3ही जमले तर 3ही करा, परंतु एक तरी कराच करा. ह्या होळीला तुमच्या घरातली अडचणी ह्या कायमच्या संपवा. हा उपाय अत्यंत प्रभावी आहे. नक्की करून बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवट